तर कसे काय मंडळी, आज सकाळी जरा मुगाचे लाडू केले. कारण मी सकाळी नाश्त्यासाठी हेच लाडू खातोय. कारण हे लाडू पौष्टिक असत आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर पण असत. कालच मूग भाजून ते गिरणीक लावून आणलेले. आईन पहिले लाडूत काळे तीळ घालूचे लागतले ते पहिले भाजून घेतले. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले व लाडवात थोडासा शिवडूक म्हणून खोबरा पण भाजून घेतला. थोड्या वेळान आईन गुळाचो पाक बनवण्यासाठी गुळ आढळ्यावर बारीक करून घेतले व नंतर थोडा टोपात पाणी घेऊन टोप चुलीवर ठेवलो आणि त्यात बारीक केलेला गुळ वतला. पाक बनापर्यंत भाजलेले शेंगदाण्याची साला काढून शेंगदाणे स्वच्छ करून घेतले. मी कमरेवर हात घेऊन सगळा बघत होतोय तर आईन जरा माका कामाक लावल्यान आग फुकाचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिल्यान. त्यानंतर मुगाचा पीठ, शेंगदाणे, तीळ, भाजलेला खोबरा एकत्र टोपात करून एकजीव करून घेतला. त्यात इलायचीची पावडर टाकली आणि सर्व एकत्र करून घेतला. थोड्या वेळात गुळ सर्व वितळान पाक तयार झालेलो होतो. टोप खाली उतरून सर्व मिश्रण टोपात ओतला आणि सर्व एकजीव करून घेतला. त्यानंतर आईन गोल गोल लाडू बनवूक चालू केले. फायनली हे बघा, मुगाचे टेस्टी आणि पौष्टिक लाडू बनन तयार झालेले असत. आत्ताच बनवले म्हणून जरा नरम असत पण थोड्या वेळान कडक पण होतले. मी त्यातलो एक लाडू टेस्ट करण्यासाठी घेतलंय तर लाडू एकदम छान झालेले होते. तर आजचो लाडवाचो कार्यक्रम आमचो कसो वाटलो माका नक्कीच कळवा.